तर देशांकडे अडकलेला इराणचा पैसा मुक्त करण्यास अमेरिका आता तयार आहे आणि त्यांनी तयारी दर्शवलेली आहे। मात्र अमेरिका इराणची जप्त केलेली मालमत्ता सोडणार नसल्याची माहिती मिळते। संपत्ती सोडून देण्याचं वृत्त अमेरिकेने नाकारलेलं आहे। हा पैसा कतार आणि इतर परदेशी बँकांमध्ये जमा आहे। हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजाची सुरक्षित ये-जा सुनिश्चित करण्याचं इराणचं आश्वासनही असल्याची माहिती आहे। कर्नल सतीश ढगे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, आपलं स्वागत पुढारी न्यूजमध्ये। अमेरिकेनं नकार दिलेला आहे, मात्र इराणने एकीकडे हॉर्मुझमधनं ये-जा करण्यास परवानगी दिली असं कळतंय। मात्र तरीही अमेरिकेची अशी भूमिका काय? मुळात त्या सगळ्या ज्या बातम्या येत आहेत त्या एक प्रकारे मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहेत। अधिकृतरित्या दोनही बाजूनं नेमकी काय चर्चा झाली आणि त्याचं आउटपुट काय निघालं याची अजूनही आपल्याला ऑथेंटिक अशा प्रकारची माहिती मिळाली नाही। पण एक गोष्ट मात्र नक्की की ही चर्चा सुरू होण्याच्या आधीच इराणनं स्पष्टपणे सांगितलं होतं दोन महत्त्वाच्या प्रीकंडिशन्स, एक लेबननशी संबंधित मुद्दा आणि दुसरं एक प्रकारे इराणच्या मागच्या कित्येक दशकांपासून जी संपत्ती एक प्रकारे फ्रीज केलेली आहे मुख्यतः पाश्चिमात्य राष्ट्रांनी आणि अमेरिकेनं, तर ती अनफ्रीज करावी ही त्यांची एक महत्त्वाची मागणी होती। थोडक्यात आर्थिक निर्बंध सैल करावेत अशा प्रकारची त्या ठिकाणी मागणी होती आणि ही गोष्ट सुद्धा जी आहे नक्कीच पाकिस्तान या मध्यस्थाच्या मार्फत ती चर्चेमध्ये त्या ठिकाणी आली असावी। अमेरिकेनं जरी समजा या चर्चेशी संबंधित किंवा आर्थिक निर्बंध सैल करणं मुख्यतः कतरच्या बँकेमध्ये जो पैसा इराणचा अडकलेला त्या ठिकाणी त्याला अनफ्रीज करण्याशी संबंधित चर्चा जरी त्या ठिकाणी केली असली तरी एक सगळ्यात महत्त्वाची बाब हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णतः खुली करणं ही कंडिशन अमेरिकेने त्या ठिकाणी ठेवलीच असणार आणि याच्यामध्ये कुठेतरी जे आहे 19-20 झालं किंवा पूर्णतः एक प्रकारे सहमती न झाल्यामुळे अमेरिकेने जे आहे जो काही शब्द दिला असेल किंवा जे काही चर्चेमध्ये बाबी आल्या असतील त्यापासून सुद्धा एक प्रकारे माघार घेतली असेल। माझ्या मते चर्चेमध्ये बऱ्याचशा गोष्टी पुढे ठेवल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे त्या ठिकाणी येतात, पण जोपर्यंत ऑथेंटिकली या सगळ्या गोष्टी येत नाहीत तोपर्यंत माझ्या मते त्यावर जे आहे फायनल भाष्य करणं हे अवघड। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल सर। आपण पाहतोय तर इराणचा पैसा मुक्त करण्यास अमेरिका तयार आहे, मात्र इराणचा पैसा संपत्ती जी आहे ती सोडून देण्याचं वृत्त नाकारलेलं आहे। जेडी व्हॅन्स आणि शहबाज शरीफ यांच्यामध्ये चर्चा झाली, तसंच इस्लामाबादमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांच्यात बैठक झालेली आहे। तर अमेरिका आणि इराण आणि इस्रायल या सगळ्या संदर्भात या युद्धात शांततामय मार्गाने तोडगा निघावा यासाठी इस्लामाबादमध्ये चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर अमेरिका इराण मधील नेते इथे दाखल झाले। तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये काल इस्रायलनं केलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या हवाई हल्ल्यांमध्ये सगळं शहर हादरून गेलेलं आहे आणि हे भीषण हल्ल्याचे काही थरारक क्षण, काही व्हिडिओज आता समोर आलेले आहेत। परिसरामधील सुरक्षा कॅमेऱ्यांमध्ये हे सगळे हल्ले कैद झालेले आहेत आणि त्यानंतर झालेला विध्वंस इथे रेकॉर्ड झालेला आहे। तर या व्हिडिओचं आता हे व्हिडिओ सगळे समोर येत आहेत आणि हे व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहेत। अत्यंत शांत असलेल्या परिसरामध्ये अचानक क्षेपणास्त्रांचा वर्षाव झाला आणि काही क्षणातच बहुमजली इमारती या पत्त्याच्या बंगल्यांसारख्या कोसळल्या। हल्ल्याचा वेग आणि तीव्रता इतकी प्रचंड होती की आजूबाजूच्या परिसरामध्ये धुराचे लोट आणि ढिगारा पाहायला मिळाला। नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः सैरावैरा धावताना दिसले।